नमस्कार, आपण पाहतात युगांतर महाराष्ट्र न्यूज। पाहूया आजचे काही ठळक घडामोडी बातमी उल्हासनगर येथून आहे। शहरात नालेसफाई व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त। उल्हासनगरमध्ये नालेसफाई व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे। नालेसफाई करताना नाल्यातील काढलेला गाळ बाहेर काढला जात नसल्याने पावसाचं पाणी पाळल्यानंतर परत तोच गाळ नाल्यामध्ये येणार असल्यामुळे पावसाचे पाणी तुंबून नागरिकाच्या घरामध्ये शिरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शहरातील अनेक भागांमधील नालेसफाई अशीच होत असल्याने शहरात पावसाळ्यात नालेसफाईचा फज्जा उडणार आहे। शहरामध्ये नालेसफाई व्यवस्थित करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। काम चालू आहे आणि नालेसफाईचा जो गाळ आहे तो बाजूला केला जात आहे, मात्र तो उचलला जात नाही आहे। काय सांगायला संदर्भामध्ये आपण? मुळामध्ये नालेसफाईचे 12 वाजले। आता जर तुम्ही बघितलं संपूर्ण नाला चॉकअप आहे। नालेसफाईतला गाळ फक्त साईडला लावला जातोय, तो उचलला जात नाहीये। आणि जे आता तुम्ही जर बघितलं मागे घर आहेत असंख्य, दरवर्षी या ठिकाणी पाणी भरतं। नालेसफाई व्यवस्थित होत नसल्यामुळे या लोकांच्या घरामध्ये पाणी जातं। या ठिकाणी राहणारे लोक काही श्रीमंत नाहीत, जे हातावर कमवतात हातावर खातात आणि त्यांच्या घरामध्ये पाणी जाऊन दरवर्षी त्यांचं आर्थिक आणि मानसिक नुकसान होतं। याला जबाबदार प्रशासन आहे। मुळामध्ये नालेसफाई ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने केली जात नाही। तुमच्या समोर दृश्य आहे आणि ही सर्व परिस्थिती सारखीच या शहरामध्ये आहे आणि शहरातही काही वेगळं नाहीये। अशीच नालेसफाई थुकपट्टीचं काम चालू आहे। मी प्रशासनाला सांगतो, तात्काळ आपल्या कामात सुधारणा करून नागरिकांना दिलासा कसा मिळेल यासाठी त्यांनी काम करावं।